मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत प्रचंड मोर्चा घेऊन धडकणार आहेत। या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून राज्यभर मुंबई मोर्चा संदर्भात बैठका सुरू असून मराठा समाजातील बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील हे संवाद साधत आहेत। त्यानुसारच येत्या 10 तारखेला मनोज जरांगे पाटील हे अहिल्यानगर शहरामध्ये मोर्चाच्या नियोजनासाठी उपस्थित राहणार असून यावेळी ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत। यासाठी सर्व संघटना तसेच तरुण महिला ज्येष्ठ समाज बांधवांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर सखल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे। या संदर्भात आज अहिल्यानगर शहरात प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली। या बैठकीत 10 तारखेच्या संवाद बैठकीचे तसेच 27 तारखेला जरांगे पाटील यांची अहिल्यानगरमधून जाणाऱ्या मोर्चा संदर्भाच्या नियोजनाची बैठक पार पडली। मराठा आरक्षणासाठी गेल्या 2-3 वर्षापासून प्राणाची बाजी लावून लढणारे आपल्या मराठा समाजाचे तरुण नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे अहिल्यानगर शहरामध्ये परवा दिवशी 10 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, सर्व संघटना, सर्व समाज बांधवांची भेट घेण्यासाठी शहरामध्ये येत आहेत। तरी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, सर्व संघटना आणि सर्व बहुजनांना या मराठा समाजाच्या वतीने आज इथे आम्ही सर्वजण जमलेले आहोत आणि सर्वांच्या वतीने आम्ही नम्र आवाहन करतो, 10 तारखेला जिल्ह्यातून सर्व समाज बांधव, भगिनी, तरुण, आबालवृद्धांनी शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर इथे यावं आणि दादांशी चर्चा करावी आणि आपण दादांनी जो निर्णय घेतलेला आहे 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे आरक्षणाचा आरपारचा जो लढा लढायचा आहे तिथे जाण्यासाठी मनोज दादा जे आपल्याला सूचना देणार आहेत त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।